आशा भोसले, लता मंगेशकर यांचा कालखंड म्हणजे एक युग. लता दीदी गेल्या, आता आशाताई गेल्या, एका महान युगाचा अंत झाला. पण लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या बाबतीत अंत झाला युगाचा असं म्हणणं तितकंच योग्य नाही. कारण पुढली अनेक शतकं त्यांची गाणी, त्यांचा सूर, त्यांचा स्वर हा आपल्या कानामध्ये गुंजत राहील. त्याच्यामुळे त्या अर्थानं आशा भोसले आपल्यातच आहेत आणि आपल्यातच राहतात. त्यांचा आवाज, संगीत क्षेत्रातली त्यांची कारकीर्द, त्यांचे कष्ट आणि त्यांनी या क्षेत्राला दिलेलं योगदान याचं विस्मरण भारतीय जनतेला कधीच होणार नाही. आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील, त्या देहरूपाने जातील, पण त्यांचे स्वर आपल्या भोवती सतत गुंजत राहतात. तुमची एखादी काही आठवण किंवा खूप आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत, अनेकदा दूरध्वनीवरून चर्चा. काही दिवसापूर्वी त्यांनी माझ्याकडे एका मराठी निर्मात्याला आल्या स्क्रिप्ट मला वाचण्यासाठी पाठवलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही चर्चाही करणार होतो. अनेक गोष्टी असतात आपल्या जीवनाचा. तो एक आशा भोसले आणि लता मंगेशकर, तो मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्रीय जीवनाचा, देशाच्या तर आहेतच, पण आम्ही खास करून मराठी महाराष्ट्रीय जीवनाचा एक तो भाग आहे. तो कधीच दूर होणार नाही. त्यांच्यातली दिलखुलास हसरं व्यक्तिमत्व. आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड कष्ट घेतले, संघर्ष केला, त्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांचा तो मजाकिया अंदाज याला कधी आपल्यापासून त्यांनी दूर केलं. आणि माणसाचं हेच वैशिष्ट्य असतं कलाकाराचं, की त्यांच्या मनातली वादळ ते चेहऱ्यावरती, कलेमध्ये, स्वरात आणि सुरात कधी आणत नाही. आशाताईंचं तसं होतं. रावसाहेब, राजकारणातला विषय आहे. भले बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नसली तरी कालपासून सुनेत्राताई पवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचाराच्या एका सोशल मीडियावर पोस्टर जे होते त्यात सुरुवातीला शरद पवारांचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला आणि नंतर लगेचच तो हटवण्यात आला. तुम्ही म्हणत होतात की कौटुंबिक पाठिंबा आहे पण राजकीय नाही. सुप्रिया सुळेंनाही प्रचारासाठी बोलवलं जातं आहे. एकूण त्याबद्दल काय? नाही, शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील, तुम्ही आज राजकारणामध्ये पवार म्हणून उभे आहात ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात का आम्ही कोण आहोत? आम्ही सगळे आहोत ते ठाकरे या नावामुळे आहोत. कारण ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण करून दिला. तेच नसते तर आम्ही काय? तुमचं आडनाव पवार आहे किंवा तुमचं आडनाव अमुक अमुक आहे, तुमचं आडनाव देशमुख आहे, नाही. तुमच्या पूर्वसुरींनी ज्या या नावाला जे वलय निर्माण केलं, जे ताकद निर्माण केली, बारामतीमध्ये शरद पवार, हे लक्षात घ्या. आज तुम्हाला मोदी आणि शहांनी कोणालाही उभं केलं असेल, पण शरदराव पवार नसते किंवा पवारांनी बारामती उभी केली नसती तर त्या पुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतं स्थान मिळालं नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली नसते आणि कष्ट केले नसते तर आम्हाला सगळ्यांना या राज्यामध्ये काहीच करता आलं नसतं. त्याच्यामुळे माणसानं किमान कृतज्ञता ही ठेवायलाच हवी राजकारणात. आणि शरद पवारांची पुन्हा आहे ना पाठीशी. किती नाही म्हटलं, तुम्ही किती
टाळलं किंवा टाळण्याचा प्रयत्न केला तरी पवार साहेबांची पुण्याई आहेच ना. निवडणुकीमध्ये जय पराभव होत असतात, पण पवार म्हणजे शरद पवार, पवार म्हणजे दुसरं कोणी नाही. बरं, त्यांचीच पुण्याई आहे बारामतीसह सर्वत्र. सुप्रिया सुळेंनी त्यांचा प्रचार करण्यावरती आपण कसं पाहता? नाही बघा, त्यांचा हा कौटुंबिक विषय आहे आणि हे फक्त एका निवडणुकीपुरतं आहे. पुढल्या निवडणुकीला बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आपण अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्याकडे पाहिलं नाही. अजितदादांचं सीएम पदाचं स्वप्न सुनेत्राताई पूर्ण करणार असं अभिजित तटकरे म्हणतात. त्यासोबतच भुजबळ म्हणतात की आता फक्त एकच स्टेप राहिली आहे सीएम पदात. चांगली गोष्ट आहे. अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. सुनेत्राताई पवारांना जर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री करणार असतील तर ते भारतीय जनता पक्षाच्या मनाचा मोठेपणा आहे. जे बहुतेक त्यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाण्याआधी एकनाथ शिंदेपेक्षा सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय असं यांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे. आणखी एक विषय होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसंदर्भात एक जी संकल्पना मांडली आहे त्याला तुमच्या पक्षाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मिस कॉल देऊन पाठिंबा दिला. भाजप नेत्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या आमदार चित्रा वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन. माझ्याकडे माहिती नाही, माझ्याकडे त्या संदर्भात काहीच माहिती नाही आहे. नंबर 1, आमच्या पक्षाची ध्येय धोरणं जी आहे राष्ट्रीय स्तरावरची सुद्धा हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवतो आणि या संदर्भात उद्धवशी चर्चा आणि नक्कीच ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आणखी एक विषय होता की लोकसभेमध्ये किंवा संसदेत येत्या काळात मतदारसंघ पुनर्रचनांसंदर्भात काही महत्वाचे निर्णय होण्याची एक शक्यता आहे किंवा तशी सूत्र हलतात. खरं तर या पुनर्रचनेसंदर्भात 2024ला काँग्रेसने धोरण घेतलं होतं की त्याच निवडणुकीत हे करा, पण जनगणना आणि एकूण अनेक जातीनिहाय जनगणना अनेक विषय पुढे आहेत. पण आता भाजप आग्रही आहे की या निवडणुकीच्या आधी हे पुनर्रचना आम्ही या संदर्भात 15 तारखेला विरोधी पक्षांची एक बैठक दिल्लीमध्ये आहे. त्या बैठकीत आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू. त्याआधी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू. भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाचं असतं. राजकीय दृष्ट्या ते प्रगल्भ नसतं किंवा देशाच्या फायद्याचं नसतं किंवा लोकशाहीच्या फायद्याचं नसतं. आमचा फायदा फक्त कुठे आहे ते पाहून त्यांची धोरणं ठरत असतात. आमचं तसं नाही. पण वन नेशन वन इलेक्शन किंवा डिलिमिटेशनच्या बाबतीत काय आमच्या पक्षाचा स्टँड काय असणार? 2024ला त्या संदर्भात अजून JPC चा निर्णय आलेला नाही. त्या कमिटीवरती आमच्या पक्षाचे अनिल देसाई आहेत आणि ते उत्तम प्रकारे काम करतात. लक्षात घ्या, JPC नेमली आहे, त्या सगळ्या पक्षाचे लोक आहेत, चर्चा होते आहे. हा सर्वानुमते घ्यायचा निर्णय आहे. हा फक्त मोदींच्या मनात लहर आली आणि त्यांनी कहर केला असं होणार नाही. वन नेशन वन इलेक्शन एक वेगळा विषय आणि मतदारसंघांची पुनर्रचना एक वेगळा विषय. मतदारसंघाची पुनर्रचना ज्या पद्धतीनं करण्याचं भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे ते लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांना अशा प्रकारे मतदारसंघ फोडायचे आहेत की विरोधी पक्षाचे आमदार किंवा खासदार निवडूनच येऊ नये. लक्षात घ्या मी काय म्हणतो. आणि निवडणूक आयोग जो आहे सध्या त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेला, त्याच्या मदतीनं भारतीय जनता पक्ष अंधाधुंद पद्धतीनं मतदारसंघ तोडणार फोडणार. विरोधी पक्ष राहताच कामा नये या देशामध्ये किंवा आम्ही सांगू तेच राहतील या पद्धतीनं त्यांची मतदारसंघाची रचना करण्याचे त्यांचे डॉक्युमेंट्स तयार झाले. आम्ही ते होऊ देणार नाही. जनगणने आधी होणाऱ्या या मतदारसंघ पुनर्रचनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पूर्ण विरोध असेल. बघा, पूर्ण विरोध हा तुमचा शब्द आहे. या संदर्भात सर्वपक्षीय चर्चा झाल्या पाहिजे, सर्वपक्षीय समिती नेमली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यांची जी पोरं जी पिल्लं आहेत इतर मित्रपक्ष
फक्त त्यांच्या सोयीसाठी मतदारसंघ तुटले जाणार नाही, अजिबात नाही. मतदारसंघाची पुनर्रचना ही सर्व पक्षांच्या चर्चेनुसारच व्हायला पाहिजे. माझे मतदारसंघ जे आहेत ते मी माझ्या पद्धतीनं करून घेईन असं चालणार नाही. साहेब, राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का? कारण अहिल्यानगर मधल्या घटनेला 1 महिना होत नाहीये, त्यातला आरोपी अजूनही फरार आहे. अशातच पडल्या तरुणीवरती असलेला होतोय. ई-केवायसी साठी 2 महिलांना गैरवर्तन केलं आणि जातं. बरोबर आहे, हे एका जिल्हा तालुक्यातले विषय आहेत. कधीतरी हे प्रश्न तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारा. बोलिये क्या है? मैंने आशा दीदी का स्वर्गवास हुआ, देह से चली गई, लेकिन उनका स्वर, उनका सुर, उनका आवाज अमर है. वो हमारे साथ हमेशा रहेगा. एक युग का अंत हुआ ऐसा मैं नहीं कहूँगा, युग तो था, लेकिन उनके गाने, उनका संगीत हमेशा हमारे साथ रहेगा और उनका अंत कभी नहीं होगा. नहीं, हमेशा आशा जी का और ठाकरे परिवार का हमेशा एक रिश्ता रहा, हम सबसे उनका रिश्ता रहा. हमेशा हमारी उनसे बातचीत होती रहती थी. उनको पढ़ने का बहुत शौक था, उनको राजनेता उनसे बात करने का भी शौक था, तो हमेशा बातचीत होती रहती थी. देखिए, ये जो राजनीति चल रही है डिलिमिटेशन और महिला आरक्षण के बारे में, ये एक तरफा हो रहा है. मोदी जी को लगता है कि वही अकेला महिला आरक्षण के मसीहा है. ऐसा नहीं है. सबसे पहले महिला आरक्षण की नींव रखी महाराष्ट्र में शरद पवार साहब ने, आपको पता होगा. यहाँ महाराष्ट्र में महिला आरक्षण शुरू हो गया सबसे पहले राजनीति. दूसरी बात है डिलिमिटेशन. अगर आपको लोकसभा या विधानसभा में जिस तरह से आपको विधानसभा और लोकसभा के क्षेत्र आप तोड़ने जा रहे हो, आपको सबको विश्वास में लेना पड़ेगा. आप अगर उस तरह से पुनर्रचना करोगे कि विपक्ष का कोई चुनकर ना आए, तो ये लोकतंत्र के लिए और देश के लिए सबसे बड़ा घातक भयंकर स्टेप होगा. नहीं, हमारी कल मीटिंग है 15 तारीख को खरगे जी के नेतृत्व में, मल्लिकार्जुन खरगे जी के नेतृत्व में, जहां राहुल जी भी उपस्थित रहेंगे. अपोजिशन की सभी पार्टियों की एक महत्वपूर्ण मीटिंग है, उसमें हम निर्णय लेंगे.